कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। नमस्कार मॅडम। काय मग घरात सगळे दुःखात बुडालेले असताना तुम्ही मात्र आनंद साजरा करत असाल, नाही? ए मूर्ख, तू तुझी बडबड बंद कर। इथे या घरातली माणसं कशी आहेत ना तुला माहिती नाही। कधी कुठला डिसिजन काय चेंज करतील ना काही सांगता येत नाही। हो पण डिसिजन तर लग्न मोडण्याचा झालाय ना। लग्न आता जुळलंय सुद्धा। काय? पुन्हा जुळवलं त्यांनी, आणि ज्या दिवशी ठरलंय ना त्याच दिवशी होणार आहे। म्हणजे? हो, त्यामुळे लवकरात लवकर काहीतरी कर आणि त्या दिव्याला पळवून घेऊन जा। अहो पण हे असं कसं झालं? ये घरी ये, चहा पाणी देते, निवांत बसून गप्पा मारू, सगळं डिस्कस करू। तोपर्यंत आशू आणि दिव्या लग्न करून निघून जाते, तुला कळणार पण नाही। मूर्ख कुठला, ही वेळ आहे काही सगळं डिस्कस करायची? ठीक आहे मॅडम, मी करतो काहीतरी। मी आजच रात्री दिव्याला पळवून घेऊन जातो, तुम्ही काळजी करू नका। जा आणि इतक्या लांब घेऊन जा ना तिला, पुन्हा त्या मुलीचं तोंड मला दिसता कामा नये। आणि अपडेट देत राहा। हो मॅडम, मी आता लगेच दिव्याशी बोलतो आणि तुम्हाला काय ते कळवतो। ही शिवा नेहमी मध्ये येऊन काहीतरी माझा सगळा प्लॅन फिसकटून टाकते। हॅलो दिव्या, ऐक। बोल। आपल्याकडे वेळ फार कमी आहे। काय? आपल्याला आज रात्री पळून जावं लागेल। आज? तू वेडा आहेस का? दिव्या प्लीज समजून घेण्याचा प्रयत्न कर, आपल्याकडे दुसरा पर्याय नाही आता। पण इतकी घाई काय आहे तुला? दिव्या आता घाई नाही केली तर उशीर होईल। तुला वाट बघायची आहे का शिवा कसं हे लग्न जुळवून देते ते, मग कसे तू आणि आशू एकमेकांच्या गळ्यात हार घालतात ते? त्यामुळे प्लीज थोडं समजून घेण्याचा प्रयत्न कर। तुझी बॅग भरून ठेव, आपण आजच रात्री पळून जाऊ। बाय, भेटूयात रात्री। बरं ठीक आहे। इथून पुढे आयुष्यात तू आशूशी संबंध ठेवायचा नाही, आमच्या घरी यायचं नाही, आणि हो, आशूच्या लग्नातही तू फिरकायचं नाहीस। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।